नवरात्र ही वर्षातून किती वेळा येते हा प्रश्न आपल्याला बऱ्याच जणांना पडलेला असतो आणि माघ महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला अनन्य असे साधारण महत्त्व आहे। कशा प्रकारे महत्त्व आहे, आपण पूजाविधी कशी करावी, कोणते नियम पाळावे आणि आपण उपवास करावा की न करावा, बरीचशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। नवरात्र वर्षातून 4 वेळा साजरी केली जाते। शारदीय नवरात्र, चैत्र नवरात्र, माघ महिन्यात येणारी गुप्त नवरात्र आणि आषाढ गुप्त नवरात्र। परंतु यापैकी शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र अधिक लोकप्रिय आहे आणि शक्यतो आपण याच सेवा करत असतो। शारदीय नवरात्रीला महानवरात्री म्हणूनही ओळखले जाते। माघ महिन्यातील नवरात्रीला गुप्त नवरात्र म्हणतात। हिंदू धर्मामध्ये नवरात्रीच्या सणाला विशेष महत्त्व आहे। या कालावधीत संपूर्ण 9 दिवस भक्त दुर्गेच्या 9 रूपांची खऱ्या भक्तिभावाने पूजा करतात। मातेच्या आशीर्वादाचा महिमा इतका दिव्य आहे की ती आपल्या भक्ताचे प्रत्येक संकट आणि अडचणी दूर करत असते, नाहीसी करत असते। ज्या भक्तिभावाने आपण अश्विन महिन्यामध्ये नवरात्रीचे 9 दिवस साजरे करतो, दुर्गेची उपासना करतो, त्याचप्रमाणे या गुप्त नवरात्रीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने पूजाविधी केली जाते। फक्त एवढंच आहे की काही गोष्टी ज्या आहेत की मंत्र उपासना आपण जे काही करू ना ते गुप्त पद्धतीने केली जाते, म्हणून या नवरात्रीला अनन्य असे साधारण महत्त्व आहे। तुम्हाला माहिती आहे का, आपण अश्विन महिन्यामध्ये जी नवरात्र करतो ना, चैत्र नवरात्र करतो ना, त्यापेक्षाही या माघ महिन्यातल्या ज्या नवरात्र असतात, गुप्त नवरात्र असतात, यांना खूप खूप महत्त्व असतं। आपण जी कोणतीही म्हणजे आपल्या मनातील इच्छा जी आहे ना ती पूर्ण होत असते, कारण जेवढे आपण कष्ट घेऊन ही उपासना करू ना तेवढं आपल्याला फळ अधिक मिळत असतं। म्हणून या नवरात्रीला गुप्त रीतीनेच पूजाविधी केली जाते। पूजेची मांडणी करत असताना सुद्धा आपल्याला कोणाला दिसणार नाही अशा साईडलाच आपल्याला ही पूजेची मांडणी करायची असते। ज्यांना शक्य होईल त्यांनी पूजेची मांडणी सेपरेट मांडू शकता। एखादा चौरंग घेऊन त्यावर कलश मांडायचा, कलशाची स्थापना करायची, मातेची मूर्ती ठेवा, फोटो ठेवा, आपण अष्टकमल दलावर दिवा प्रज्वलित करायचा असतो। तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तुपाचा दिवा आपण उजव्या साईडला लावतो आणि तेलाचा दिवा हा डाव्या साईडला लावत असतो देवांच्या। तर अशा पद्धतीने आपण पूजेची मांडणी करू शकतो। अगदी ज्यांना शक्य नसेल तर निदान तुम्ही अशा पद्धतीने आपलं देवघर हे प्रसन्न पद्धतीने दिसायला पाहिजे अशा प्रकारे पूजाविधी करा, जेणेकरून ही नवरात्र जी आहे गुप्त पद्धतीची आहे आणि आपण जी काही उपासना करू तर तुम्ही अशा पद्धतीने आपल्या रोजच्या रुटीनच्या देवपूजेमध्ये सुद्धा उपासना करू शकता। तर जसे की मी पूजेची मांडणी केलेली आहे, तर आपण अशा प्रकारे देवीला नैवेद्य अर्पण करणे, देवीची मनोभावे आरती करणे। तुम्हाला जर एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर तो गुप्त पद्धतीने ठेवून आपण या नवरात्रीमध्ये नक्कीच तो सिद्ध करू शकतो व तुम्ही श्रीसूक्ताचे पाठ करू शकता। त्याचप्रमाणे दुर्गा सप्तशती सुद्धा वाचू शकता। दुर्गा सप्तशतीचे पाठ आपल्याला या 9 दिवसांमध्ये पूर्ण करायचे असतात। ज्यांना अगदी शक्य होईल त्यांनी नक्कीच करावे। तर आपल्याला नियम सगळ्यांना माहिती असतात, ज्याप्रमाणे आपण अश्विन महिन्यामध्ये करतो ना त्याचप्रमाणे आपल्याला या महिन्यामध्ये सुद्धा करायचे असतात। तुम्ही लक्ष्मी अष्टकाचे पाठ करू शकता किंवा एखादा मंत्र सिद्ध करण्यासाठी तो मंत्र तुम्ही रोज म्हणू शकता। तर आपल्याला जपमाळा घ्यायची आहे, रुद्राक्षाच्या माळेवर आपण जप करू शकतो। तर असं म्हणतात की दुर्गा सप्तशतीचे पाठ करून दुर्गा देवीची पूजा करा आणि विविध दुर्गादेवी मंत्राचा जप करा। जो व्रत पाठ करतो किंवा सर्व काही पूजाविधी करतो अपार भक्तिभावाने करतो त्याला देवीची सर्व सुख समृद्धी प्राप्त होत असते। गुप्त नवरात्री ही सर्व मनोकामना पूर्तीसाठी केलेली पूजा असते। रोजच्या पूजेमध्ये आपण सर्वप्रथम बाप्पांची पूजा करत असतो, तर मंत्र म्हणून पूजा करत चला। ओम गण गणपतये नमः माता लक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता किंवा ओम गौरी गणेशाय नमः अशा मंत्राद्वारे आपण पूजेची सुरुवात करून मगच आपण भक्तिभावाने देवीची उपासना करायची असते। नागवेलीच्या पानाचा विडा बनवून आपल्याला देवीला अर्पण करायचा असतो। तर विडा बनवताना आपल्याला खोबरं, हळकुंड, 1 रुपयाचं नाणं, थोडी खडी साखर, फूल एखादं अशा पद्धतीने ठेवून आपण देवीला अर्पण करायचा असतो।
त्याचप्रमाणे तुम्हाला जर शक्य नसेल रोज रोज आपल्याला सगळं काही करणं, तर निदान मंगळवार असो, गुरुवार असो, शुक्रवार अशा शुभ दिवसांमध्ये सुद्धा तुम्ही देवीची उपासना नक्कीच करू शकता। देवीला रुद्राक्षाची माळ अर्पण करू शकतो। आपण या 9 दिवसांमध्ये एक उपाय नक्की करू शकतो, तो म्हणजे देवीला कुंकू 3 वेळा लावायचा आहे। रोज आपल्याला लावायचा आहे। स्वतःला पण लावा आणि देवीला प्रार्थना करा। सौभाग्यासाठी रोज आपल्याला प्रार्थना करायची आहे। आपले संबंध चांगले राहतील आणि संसारामध्ये वृद्धी होईल, वाढ होईल। त्यामुळे आपल्याला हा उपाय नक्कीच करायचा आहे। तसेच आपल्याला होम हवन करणे सुद्धा महत्त्वाचे आहे। तर तुम्हाला शक्य असेल तर पहिल्या दिवशी करा आणि शेवटच्या दिवशी करू शकता। तर आपण सायंकाळी जरी केलं तरी चालणार आहे। तर होम करताना आपल्याला 2 वेळा आहुती द्यायची आहे गौरी गणेशाची, 5 वेळा आहुती द्यायची आहे पंचदेवतांची, 9 वेळा आहुती द्यायची आहे मातेच्या 9 स्वरूपांना आपल्याला नमस्कार करून आहुती द्यायची आहे। तर तुम्ही पितरांना देऊ शकता, कुलदेवतांना देऊ शकता। अशा प्रकारे देवी देवतांचे नामस्मरण करून आपल्याला आहुती द्यायची असते। होम करण्यासाठी फारसं साहित्य लागत नसतं, अगदी छोट्यात छोटं सुद्धा आपण होम करू शकतो। छोटासा गौरीचा तुकडा घेऊन आपण कापूर प्रज्वलित करून त्याच्यावर थोडंसं खोबरं, थोडंसं गूळ, थोडंसं गावठी तूप, तीळ अशा पद्धतीने पण होम करून देवांचे नामस्मरण करत अशा प्रकारे आपल्या घरातील सगळी नकारात्मकता बाहेर काढू शकतो। आपलं घर हे पॉझिटिव्ह होत असतं आणि असं होम केल्यामुळे आपल्या घरामध्ये पूर्ण घर हे पॉझिटिव्ह होत असतं, वाईट व्हायब्रेशन बाहेर जात असतात। आणि खरंच हा अनुभव तुम्ही नक्कीच घेऊन बघा। आपण ज्या वेळेस होम करतो ना, त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होत असतो। आपल्या घरामधील जे किडे किटाणू असतात ते सुद्धा बाहेर जातात। तर अशा प्रकारचा होम नक्कीच करा। बऱ्याच जणांना गुप्त नवरात्री म्हणजे काय हे सुद्धा माहीत नाही, तर म्हणूनच म्हटलं चला आपण हा छोटासा व्हिडिओ बनवूया। कारण गुप्त नवरात्रीमध्ये एखादा मंत्र आपण सिद्ध करू शकतो, तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण करणारी ही नवरात्र असते। आपण जरी अश्विन महिन्यातली, चैत्र महिन्यातली जी नवरात्र येते तेव्हा उपासना करतो, परंतु ही नवरात्र सुद्धा तेवढेच महत्त्वाची आहे। या नवरात्रीमध्ये तुम्ही कोणतीही सेवा केली त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे, थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा। आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत। तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। माता लक्ष्मी प्रसन्न